हॅलो फ्रेंड्स, मी पूजा ईशानी फॅशन डिझायनिंगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन सांगणार आहे आणि ही जी डिझाईन आहे त्याची कटिंग स्टिचिंग दोन्ही सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ही व्हिडिओ पाहून नवीन शिकणारे जरी असले तरी ही लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन तुम्ही करू शकाल। चला व्हिडिओला स्टार्ट करू। ब्लाऊजची उंची 14 आहे, 14 + 1 15 इंच घेतलेला आहे। शोल्डर 5.25 आणि गळा रुंदी 2.25 घेतलेले आहे। चेस्ट आहे 38, त्यानुसार खालून आपण 3 इंचवर मार्किंग केलेलं आहे। मागचा गळा 9.5चा आहे तयार, प्लस अर्धा इंच 10 वर केलेला आहे मार्किंग। हे पहा, इथे मार्किंग करून घेऊ। 3 गळा रुंदी खालची, अशा प्रकारे मार्किंग करून शेप देऊ आपण राऊंड शेप। इथे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आणि क्रॉस घ्यायचं। हे पहा, गोलाकार। आता आपण कट करून घेऊ। दोन्ही पार्ट सेपरेट करायचे आहेत। पूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ पाहिला की नाही समजेल तुम्हाला पूर्ण। डिझाईन खूप सुंदर आहे, सुरेख आहे आणि इझी आहे। फक्त तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता। हे पहा, मी एक्स्ट्रा अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे की जेणेकरून आपण जेव्हा ते जॉईन करतो तेव्हा एक्स्ट्राचं अर्धा इंच पाहिजे म्हणून फोल्ड करा। हे पहा, मी बरोबर पेपर कटिंग ठेवलेलं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यावर। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अशाच व्हिडिओ पाहायला भेटतील तुम्हाला। हे पहा, दुसऱ्या ह्याला खालचं मार्किंग करून घेतलेलं आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण ह्याला। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं असतो, त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। सव्वा 2 वर मार्किंग केलेलं आहे गळ्यावर। 10 12.5 वर खालचं। चॉकनं चांगलं मार्किंग केलं ना की छाप उठतो आतमध्ये, जेणेकरून दोन्ही बाजूचं पण दिसून जातं। हे पहा, म्हणून मी डबल मार्किंग करत आहे। आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवून टाचण्या लावून स्टिच करून घेऊ। आता स्टिच करून सुंदर ही डिझाईन आहे आणि लेटेस्ट आहे, त्यामुळे छान वाटते, मस्त वाटते ही डिझाईन। खूप सोपी पण आहे। हे पहा, आता दुसऱ्या साईडने आपण अशा पद्धतीने स्टिच करू। इथे थोडंसं 1/2 इंचाचा गॅप ठेवायचा मायेसाठी आपल्याला, तर आपल्याला फोल्ड करायचं आहे, उलटून घ्यायचं आहे त्यासाठी। हे पहा, कटिंग करून घेऊ। पाव इंचाचा हे अंतर ठेवून कट करायचं आहे। नॉच मारून घेऊ आणि उलटवायचं मग आपला। सरळ बाजूलाच ठेवून हे करायचं आहे, स्टिच करायचं, म्हणजे आपल्याला उलटून हे करायचं आहे का। पाइपिंग रेडीमेड पाइपिंग मी अटॅच करणार आहे। पाइपिंग लावले की फिनिशिंग एकदम छान दिसते।
गळाही एकदम सुरेख दिसतो। हे पहा, असेच नवनवीन व्हिडिओ मी हे केलेले आहे, चॅनलवर टाकलेले आहेत लेटेस्ट डिझाईनचे। तर तुम्ही ते माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट्स करा। काही जर शंका असल्या तर विचारा, मी आन्सर देईन। हे अशा पद्धतीने एका बाजूची आपल्याला पाइपिंग झालेली आहे अटॅच करून, वरनं डबल दाब टिप द्यायचं आपल्याला। अशा पद्धतीने वरनं डबल दाब टिप दिली ना थोड्या पाऊण इंचाच्या अंतरावर, की जेणेकरून पाइपिंग एकदम फिटिंगमध्ये बसते आणि टोचण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही। काही जण म्हणतात ना टोचते म्हणून। हे पहा, दुसरी बाजू पण मी तयार केलेली आहे अशा पद्धतीने। हे पहा, आता आपण खालचा भाग पार्ट तयार करून घेऊ। पट्टी काढलेली आहे, सरळ बाजूवर अस्तरचा भाग ठेवून आपण तिथं मार्किंग केलेलं आहे, तिथून स्टिच करायचं आहे। पद्धत आहे आणि डिझाईन छान वाटतो गळा। अशा पद्धतीने आपल्याला दाखवून द्यायचे आहे वरून। कपडा एकदम व्यवस्थित घ्या, फिनिशिंग महत्वाचे आहे। आता हे ब्लाऊजचे डिझाईन करा, हे करा, पण फिनिशिंग एकदम परफेक्टली व्हायचे। फिनिशिंग चांगली तुमची असेल ना तर तुम्हाला कस्टमर तुमचं कुठेही जाणार नाही। स्टार्टला आहे ना 1.5 इंचावर मार्किंग केलेली, पण आता आपण इथे 2 इंचावर केलेले आहे, जेणेकरून स्पेस जास्त ठेवण्यासाठी मी 2 वर मार्किंग केलेली आहे। आता स्टिच करून घेऊ। बरोबर मार्किंग केलेलं आहे तिथे स्टिच करून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे। दुसरी बाजू ही तसेच करायची आहे, जिथे मार्किंग आपण केलेले आहे त्याच्यावरती करायचं आहे। दोघांचाही अंतर बघा जोडून घेत आहे मी अशा पद्धतीने। हे पहा, इथे लॉक केलेलं आहे, लॉक करून स्टिच करत आहे आणि डबल टिप द्यायची, जेणेकरून हे शिलाई उसवू नये वगैरे। लॉक पूर्ण पॅक पूर्ण व्हायला पाहिजे यासाठी। अशा पद्धतीने आपला बॅकनेक डिझाईन तयार झालेली आहे। इथे मी हुक लूक आणि बटन अटॅच करून घेतलेला आहे। पहा किती सुंदर ही डिझाईन दिसत आहे, खूप सोपी पद्धत पण आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्सवर कमेंट्स करा। बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ पाहता। धन्यवाद।